सांस्कृतिक अभियानात आपल्याला अनेक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत असते। असाच एक कार्यक्रम नंदगिरी किल्ला जो नांदेडचा मानबिंदू म्हणून प्रचलित आहे। या किल्ल्यावर लोकांची पर्यटने वाढावीत तसेच जागृती वाढावी या हेतूने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे, जीवनशैली, निसर्ग, स्थापत्य कला, पर्यटन इत्यादी बाबींवर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले। या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आलं। तर जिल्हाभरातील छायाचित्रकारांना आवाहन केल्यानंतर त्यांनी 2000पेक्षा जास्त छायाचित्र आपणास पाठविल्या होत्या। तर त्यातील काही निवडक छायाचित्र ही तज्ञांच्या मदतीने निवडलेली आहेत। ते या प्रदर्शनात ठेवण्यात आलेली असून जिल्हाभरातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे। संस्कृती अभियानामध्ये आपल्याला अनेक कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळत आहे आणि त्यातला एक कार्यक्रम आहे आज नंदगिरी किल्ला जो आपला होळी भागातला आहे। नांदेडचा मानबिंदू असलेला हा किल्ला आहे, आपल्या शहराची जुन्या काळची ओळख आहे आणि या किल्ल्यावरती लोकांची वर्दळ वाढावी, त्यांची जागृती वाढावी यासाठी आपण नियोजन असं केलं की या ठिकाणी जिल्ह्यातले जे काही महत्त्वाचे फोटोग्राफ्स आहेत त्यांचं एक्झिबिशन आपण केलं आहे। यासाठी जिल्हाभरातल्या छायाचित्रकारांना आपण आवाहन केलं होतं। त्यांनी 2000पेक्षा जास्त फोटो आपल्याकडे पाठवले। त्यातले निवडक 100 हे आपल्या तज्ज्ञांच्या समितीने निवडले। त्यांचं आज प्रदर्शन आहे। यामध्ये जिल्ह्यातली लोकविविधता, त्याबरोबर जैवविविधता, जिल्ह्यामधले वेगवेगळे पुरातन मंदिरं असतील किंवा इतर पुरातन जे वास्तू आहेत त्यांच्याबद्दल, जिल्ह्यातलं एकंदरीत जीवनमान कसं आहे, जीवनशैली कशी आहे आणि जिल्ह्यातले काही विशिष्ट उत्सव, यात्रा, महोत्सव अशा प्रकारच्या सगळ्या घटनांना संपूर्णतः कव्हर करणारा अशा प्रकारचा हा आजचा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये खूप उत्कृष्ट दर्जाचे काही फोटोग्राफ्स आहेत। आपण स्वतः येऊन हे अनुभवल्याशिवाय खरंच आपल्याला कळणार नाही की किती छान फोटोग्राफ्स आहेत। तर माझी सगळ्या नांदेडकरांना विनंती आहे, आवाहन आहे की आपण नक्की आज 17 तारीख आणि उद्या 18 तारीख आपण या ठिकाणी भेट द्यावी आणि या सगळ्या फोटो प्रदर्शनीचा आनंद घ्यावा। त्याचबरोबर आपल्या नांदेडचा मानबिंदू असलेला या नंदगिरी किल्ल्यासाठी सुद्धा एक नागरिक म्हणून आपण बरंच काही करू शकता। या अनुषंगाने आपण या किल्ल्याला सुद्धा भेट देतो। धन्यवाद।